नमस्कार, मी रचना विचारे। वारकऱ्यांना आता वेध लागले ते विठ्ठल भेटीचे। ओठीत ज्ञानोबा तुकारामाचा नामजप, हृदयी पांडुरंगाची नितांत भक्ती आणि त्याला लाभलेली टाळ मृदुंगाच्या नादाची किनार, अशा भक्तिमय वातावरणात विविध ठिकाणी दिंडी दाखल होतीये। चला तर मग आपण या वैष्णव मेळ्याचं दर्शन घेऊया आमच्या विशेष कार्यक्रमातून, अर्थात माऊली एक्सप्रेस मधून। संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांनी वेगवेगळ्या मार्गाने पंढरपूरकडे प्रस्थान केलंय। ज्ञानेश्वर माऊलींची पालखी सासवड मुक्कामी आहे, तर तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम यवत इथे आहे। शुक्रवारी तुकोबा माऊलींची पालखी दौंड तालुक्यातील वरवंड इथे जाणार आहे। तसंच ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा शुक्रवारी जेजूर येथील बैल भंडारा इथे। एकंदरीतच या दोन्ही पालख्यांचं आगमन आणि मुक्कामामुळे सासवड आणि यवत इथे भक्तिमय वातावरण निर्माण झालंय। संत ज्ञानेश्वरांचे बंधू संत सोपानदेवांच्या पालखीने आज आषाढी वारीसाठी सासवडमधल्या समाधी मंदिरातून पंढरपूरसाठी प्रस्थान ठेवलं। वारकऱ्यांची वाढलेली संख्या, बंधू ज्ञानेश्वर माऊलीचं सानिध्य, दर्शनासाठी उसळलेला जनसमुदाय आणि आसमंतात दुमदुमणारा जयघोष, अशा उत्साही वातावरणात हा प्रस्थान सोहळा रंगला। यंदा सोहळ्यातल्या दिंड्यांची संख्या वाढून 55च्या घरात पोहोचली। पालखी नगर प्रदक्षिणेला बाहेर पडताना पुष्पवृष्टी करण्यात आली। जेजुरी रस्ता जकात नाक्याजवळ सोपानदेवांच्या पालखी सोहळ्याला दुपारी 2:45 वाजता निरोप देण्यात आला। सासवडहून निघालेल्या पालखीचा आज पहिला मुक्काम पुरंदर तालुक्यातल्या पांगारेमध्ये असेल। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचा दुसरा मुक्काम असल्याने सासवडमध्ये यात्रा भरल्याचं चित्र होतं। पंचक्रोशीतून दर्शनासाठी आलेल्या भाविकांमुळे सासवड नगरी अक्षरशः फुलून गेली होती। संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा सलग दुसरा मुक्काम सासवडमध्ये होता। त्यामुळे बुधवारी दिवे घाटाच्या मोठ्या टप्प्यानंतर वारकऱ्यांना चांगली विश्रांती मिळाली। बंधू सोपानदेवांच्या पालखीचं प्रस्थान आणि संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचा मुक्काम यामुळे सासवडमधलं वातावरण एकदम भक्तिमय झालं होतं। माऊलींच्या पालखीच्या विश्रांतीच्या ठिकाणी दिवसभर पूजा अर्चा आणि कीर्तन सोहळा रंगला होता, तर दर्शनासाठीही दिवसभर रांगा लागलेल्या होत्या। ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दरवर्षीच सासवडमध्ये 2 दिवस मुक्कामाला असते। वारकऱ्यांची यावर्षी गर्दी जास्त आहे आणि शिवाय पंचक्रोशीतली लोक ही माऊलींच्या दर्शनासाठी येतात आणि त्यामुळे सासवडमध्ये नेहमीपेक्षा यावर्षी गर्दी जास्त दिसली। संपूर्ण शहराला यात्रेचं स्वरूप आलं होतं। 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर माऊलींचा पालखी सोहळा शुक्रवारी सासवडमधनं निघेल, पण दरवर्षीप्रमाणे वाहतुकीची समस्या उद्भवणार का याची चिंता लागल्याचं दिसतंय। त्यातील प्रामुख्याने करा नदीवरील अरुंद असणारा पूल येथे अडचणीचे एक कारण आहे। तसेच सासवड शहरामध्ये अनेक रस्ते मुख्य रस्त्याला मिळत असल्या कारणानं ते जे जंक्शन पॉईंट आहेत, सर्व रस्त्याने येणारी वाहतूक आणि त्याचं नियोजन याची सुसूत्रता असणं गरजेचं आहे। सासवडमधून माऊलींची पालखी शुक्रवारी मुक्कामासाठी जेजुरीमध्ये असेल। तिथं भंडारा उधळून पालखी सोहळ्याचं स्वागत केलं जाईल। कॅमेरामन संपत मोरेसह स्वप्नील बापट, साम टीव्ही, सासवड। संत सोपानदेवांचा पालखी सोहळा सासवडहून पंढरपूरसाठी निघाला। या पालखी सोहळ्याचे गोपाळ गोसावी यांच्याशी आमचे प्रतिनिधी स्वप्नील बापट यांनी केलेली ही विशेष बातचीत। आषाढीच्या वारीसाठी सासवडमधनं संत सोपान काकांची पालखी आज निघते आहे। गोपाळ गोसावी आपल्या बरोबर आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ या पालखीबद्दलची माहिती। हा सोहळा कसा असतो, हा सोहळा किती दिंड्या असतील, कसा मार्ग असेल? सोपान महाराजांच्या पालखीबरोबर 55 दिंड्या असून सुमारे निघतानाच मुळी 30 ते 40 हजार समाज आहे बरोबर एकूण, आणि रोज वाढत तो लाखापर्यंत समाज जातो। सासवडून ज्येष्ठवद्य द्वादशीला पालखी निघते आणि आषाढ शुद्ध दशमीला ती पंढरपूरला पोहोचते। मार्ग असा आहे की सासवडून पांगार, माणकी, निरा बारामती मार्ग, नंतर निर्वांगी लासुर्णं, आपलं निर्वांगी अकलूज मार्गे शेगाव वाखरीकडून पंढरपूरला पोहोचते मार्ग। काय काय वैशिष्ट्य सांगाल तुम्ही तुमच्या या पालखी सोहळ्याचं? सगळं वैशिष्ट्य सगळं पालख्यांच्या बरोबर जी भागवत सांप्रदायिक जी परंपरा आहे, भजन, अभंग, कीर्तन, भजन, जागर 24 तास कार्यक्रम चालू असतात पालखीच्या समोर। सोमेश्वर कारखान्यावर रिंगण असतं, नंतर माळेगावला रिंगण असतं आणि वाखरी किंवा आदीमध्ये सुद्धा
ज्याला उभं रिंगण म्हणतो आम्ही, तशी रिंगणं अनेक होत असतात. कॅमेरामन संपत मोरेसह स्वप्नील बापट, साम TV, सासवड. पंढरपूरच्या दिशेने चाललेल्या वारकऱ्यांना आस लागलेली असते ती सावळ्या विठुरायाची. त्यासाठी त्यांचे पाय थकत नाहीत, उलट एक चैतन्य निर्माण होतं आणि विठू माऊलीच्या ओढीने पावलं झपाझप पडतात. या माऊलीमय झालेल्या वारकऱ्यांबद्दल जाणून घेतलंय आमची प्रतिनिधी स्नेहा कांबळे हिने. आता आपण तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये आहोत. इथे काही वारकरी आपल्याबरोबर आहेत. काय दिनक्रम असतो या वारकऱ्यांचा आपण जाणून घेऊया त्यांच्याकडूनच. आमची सुरुवात पहाटे 3:30 ते 4 वाजल्यापासूनच होते. सर्वप्रथम सर्व मंडळी आपल्या नित्यक्रमानुसार आंघोळ वगैरे करून उरकतात. जो प्रत्येकजण आपला हरिपाठ म्हणतो त्याप्रमाणे मग नंतर पालखी मार्गावर निघाल्यानंतर जे काही आपलं नित्य सामानाच्या गाड्या वगैरे असतात त्या गाड्या पुढे जातात आणि आम्ही पाठीमागनं पालखीबरोबर मग चालत येतो. मग आमचं हरिपाठ चालतं, भजन कीर्तन असा सोहळा चालू असतो. एक उल्हासित वातावरण असं चैतन्यपूर्ण वातावरण असतं. कसं वाटतं या वातावरणात? शब्दात हे न होणारा आनंद या. विठोबाची आस लागली आहे सगळ्यांना, काय सांगाल या सगळ्याबद्दल? तरी आपण आनंदात चालतो. विठून आम्हाला गजर म्हणत चालायचं असतं. तर आम्हाला कोणता टप्पा कधी येईल हे कळतच नाही. चालल्यामुळं सगळं वातावरण सगळं हेच होतं ना, वातावरण चांगलं आहे. त्यामुळे असं वाटतं की ही वारी संपूच नाही, कायमस्वरूपी असं चालावं असं वाटतं. माऊली, तुम्ही सगळे घरापासून इतके दिवस दूर असता, कधी घरच्यांची आठवण येते? बिलकुल आठवण येत नाही. फक्त पांडुरंगाचे वेध लागलेले असतात तेवढेच. भक्तिमय वातावरणात आम्ही पूर्णपणे पंढरीला जातो आणि पांडुरंगाचं दर्शन घेऊनच घरी बारस सोडून. हे होते सगळे वारकरी. घरच्यांचं नाव काढलं की सगळे म्हणतात आम्हाला विठुरायाची आस लागली, आम्हाला घरच्यांची आठवण येत नाही. असा हा भक्तिमय प्रवास पंढरपूरपर्यंत तसाच सुरू असतो. कॅमेरामन किरण काजळेसह स्नेहा कांबळे, साम TV. विठ्ठल चरणी लीन होण्यासाठी निघालेल्या वारकऱ्यांमध्ये सामील होण्याचा मोह अनेकांना आवरत नाही. राजकारणीही त्याहून वेगळे नसतात. हा खासदार सुप्रिया सुळे, उरळी कांचन ते यवत या मार्गावर वारकऱ्यांबरोबर चालल्या. भक्ती रसात न्हाऊन निघण्याची आध्यात्मिक संधी असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी बातचीत केली आमची प्रतिनिधी स्नेहा कांबळेने. लाखो वारकऱ्यांबरोबर या वारीचा आनंद घेण्यासाठी खासदार सुप्रियाताई सुळे आता आपल्याबरोबर आहेत. आपण ताईंना विचारूया. ताई, वारीमध्ये काल तुम्ही माऊलींच्या पालखीमध्ये होता, तुकारामांच्या पालखीमध्ये, कसा अनुभव होता? एक आध्यात्मिक दिंडी काय सांगाल? अतिशय चांगला अनुभव आहे. इथे सगळे उत्साहाच्या भरात इथे आलेले आहेत आणि मला आनंद होतोय की संपूर्ण महाराष्ट्रात चांगला पाऊस झालेला आहे आणि पावसामुळे वातावरणही तुम्ही बघता अतिशय चांगलं आहे. ती विठुरायाची आस या सगळ्या वारकऱ्यांना लागलेली असते. काय प्रार्थना कराल विठुरायाच्या चरणी? कशा प्रकारे नागरिकांसाठी तुम्ही प्रार्थना कराल? माझी विठ्ठलाकडे एकच प्रार्थना नेहमी असते की महाराष्ट्र आणि देशामध्ये चांगला पाऊस पडू दे आणि महाराष्ट्राचा आणि आपल्या देशाचा सुजलाम सुफलाम होऊ दे. या होत्या सुप्रियाताई. लाखो वारकऱ्यांबरोबर सुप्रियाताई सुद्धा या दिंडीमध्ये चालत आहेत. काल माऊलींच्या पालखीबरोबर आणि आज तुकाराम महाराजांच्या पालखीबरोबर ताई आहेत आणि ताईंनी विठुरायाकडे महाराष्ट्रात पाऊस पडावा, वातावरण जे आहे सुजलाम सुखलाम व्हावं यासाठी प्रार्थना केली आहे. कॅमेरामन किरण काजळेसह स्नेहा कांबळे, साम TV, उरळी कांचन.